नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमिती या प्रकरणाचा संकीर्ण प्रश्नसंग्रह बघणार आहोत. यातील सर्व उदाहरणे मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. त्यातला पहिला प्रश्न, साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर किती? तर साइन आणि कोसेक हे दोन्ही एकमेकांचे व्यस्त आहेत, म्हणून यांचा गुणाकार किती असतो? तर तो 1 असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय ए हा बरोबर आहे. साइन थीटा गुणिले कोसेक थीटा बरोबर 1. त्यानंतर प्रश्न दुसरा, कोसेक 45 ची किंमत खालीलपैकी कोणती? तर कोसेक 45 ची किंमत वर्गमुळात 2. या ठिकाणी बी हा पर्याय बरोबर आहे. कोसेक कोणाचा व्यस्त आहे? तर साइनचा व्यस्त आहे. साइन 45 ची किंमत 1 वर्गमुळात 2, तर कोसेक 45 ची किंमत वर्गमुळात 2. या ठिकाणी बी हा पर्याय बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर किती? हे त्रिकोणमितीय नित्य समीकरण आहे. आपण नित्य समीकरण या प्रकारे बघितली होती. कुठली? तर साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. त्यानंतर 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. त्यानंतर 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. ओके, तर या ठिकाणी 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा, म्हणून सी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो तेव्हा डॅश डॅश कोन होतो. त्यावेळेस होणारा कोन हा उन्नत कोन असतो, म्हणून या ठिकाणी ए हा पर्याय बरोबर आहे. ओके, आता यामध्ये पहिला प्रश्न हा जुलै 1900 परीक्षेला विचारला गेलेला आहे. ओके, आणि तिसरा प्रश्न हा मार्च 1900 परीक्षेला विचारला गेलेला आहे. ओके, या ठिकाणी मार्च 1900 परीक्षेला विचारला गेलेला आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न, जर साइन थीटा बरोबर 11/61 तर नित्य समानतेचा उपयोग करून कॉस थीटाची किंमत काढा. 2 गुणांसाठी हा प्रश्न मार्च 22च्या परीक्षेला विचारला गेला होता. साइन थीटा बरोबर 11/61. आता आपल्याला माहिती आहे की त्रिकोणमितीय नित्य समानता साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. या ठिकाणी साइन थीटाची किंमत घेतली आपण 11/61 कंसाचा वर्ग अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. म्हणून कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा 11/61 चा वर्ग किती? 121/3721. आता 3721 ने एकाला गुणणार. ओके, वजा गुणल्यानंतर 3721 वजा 121 छेदाला 3721. त्यानंतर ही वजाबाकी करणार. 3600/3721 बरोबर कॉस वर्ग थीटा. यानंतर दोन्ही बाजूचं वर्गमूळ करणार. 3600चं वर्गमूळ 60 आलं, 3721चं वर्गमूळ 61, आणि म्हणून या ठिकाणी कॉस थीटाची किंमत किती आली? तर 60/61. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, जर टॅन थीटा बरोबर 2 तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा. बघूया. टॅन थीटा बरोबर 2, मग आता त्रिकोणमितीय नित्य समानता इथे वापरणार. फंडामेंटल आयडेंटिटी 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. टॅन थीटाची किंमत लिहिली 2. 1 अधिक 2चा वर्ग बरोबर सेक वर्ग थीटा. सेक वर्ग थीटा बरोबर 1 अधिक 4 बरोबर 5. सेक थीटा बरोबर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेणार, वर्गमुळात 5. ओके, आता सेक वरून आपण कॉस शोधणार, कारण की सेकचा व्यस्त किती? तर कॉस, म्हणून कॉस थीटा बरोबर 1/सेक थीटा, म्हणजेच सेक थीटाची किंमत इथे टाकणार 1/वर्गमुळात 5. यावरून आपल्याला
कॉस थिटा मिळाला 1/वर्गमुळात 5. त्यानंतर कॉट थिटा म्हणजे काय तर 1/टॅन थिटा. टॅन थिटा आपल्याला माहिती आहे, तर तो किती तर 2. म्हणून कॉट थिटा बरोबर 1/2 कॉट आपल्याला मिळाला. ओके. त्यानंतर 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. आता या ठिकाणी कॉटची किंमत लिहिणार 1/2. 1 अधिक 1/2 कंसाचा वर्ग बरोबर कोसेक वर्ग थिटा. 1/2चा वर्ग किती 1/4. 4 आणि 1ला गुणणार 4 अधिक 1 5/4. म्हणून कोसेक वर्ग थिटा बरोबर 5/4. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. म्हणून कोसेक थिटा बरोबर वर्गमुळात 5. 5चं वर्गमूळ वर्गमुळात 5 आणि 4चं किती तर 2. म्हणून कोसेक थिटा बरोबर वर्गमुळात 5/2. ओके. आता कोसेकचा व्यस्त किती तर साइन. म्हणून साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा बरोबर 1 वर्गमुळात 5 या ठिकाणी 2 पाहिजे. ओके. 1 वर्गमुळात 5/2. ओके. म्हणजेच त्याचा व्यस्त किती येणार 2 वर्गमुळात 5. ओके. आणि या प्रकारे आपल्याला त्या सर्व किमती इथे मिळालेले. साइन थिटा बरोबर 2 वर्गमुळात 5. सर्व गुणोत्तर आपण या ठिकाणी शोधलेले. साइन थिटा कॉस थिटा सेक थिटा कोसेक थिटा ओके आणि कॉट थिटा. यानंतर पुढचा प्रश्न, जर सेक थिटा बरोबर 13/12 तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा. पुन्हा आता पण फंडामेंटल आयडेंटिटी घेणार. त्रिकोणमितीय नित्य समानता 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. या ठिकाणी सेकची किंमत लिहिणार 13/12 कंसाचा वर्ग 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 169/144. म्हणून टॅन वर्ग थिटा बरोबर 169/144 वजा 1. या एकाचं उजवीकडे पक्षांतर गेलं. 144 ने एकाला गुणणार. ओके. म्हणजेच 169 वजा 144 छेदाला 144. वजा बाकी केली किती आली तर 25 आली. 25/144. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेणार. म्हणजेच किती आलं 25चं वर्गमूळ 5. 144चं किती आलं ते 12. या ठिकाणी आपल्याला टॅन थिटाची किंमत मिळाली. ओके. यानंतर टॅन वरूनच आपण कॉट शोधणार. तर टॅनचा व्यस्त किती तर कॉट. म्हणजेच कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा बरोबर 1/5/12 आणि म्हणून कॉट थिटा बरोबर 12/5. त्यानंतर सेक कॉस थिटा हा सेकचा व्यस्त किंवा सेक हा कॉसचा व्यस्त. म्हणून कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा बरोबर 1/13/12. आता पुन्हा इथे याचा व्यस्त किती होणार तर 12/13. म्हणून कॉस थिटाची किंमत किती मिळाली आपल्याला तर 12/13. यानंतर साइन थिटाची किंमत काढणार. त्यासाठी पुन्हा फंडामेंटल आयडेंटिटी किंवा त्रिकोणमितीय नित्य समानता. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. मग या ठिकाणी कॉसची किंमत लिहिणार साइन वर्ग थिटा अधिक 12/13 कंसाचा वर्ग बरोबर 1. म्हणजेच आता 12/13 कंसाचा वर्ग म्हणजेच किती आला तर 144/169 बरोबर 1. आता पुन्हा त्याचं पक्षांतर करणार. तो उजवीकडे जाणार. 1 वजा 1 या ठिकाणी आपण इथे लिहिणार 1 वजा 144/169. पुन्हा 169 ने एकाला गुणणार. 169 वजा 144/169. ही वजाबाकी करणार किती आली तर 25/169. दोन्ही बाजूचं वर्गमूळ करणार 5/13. म्हणून साइन थिटा बरोबर 5/13 दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेऊन. ओके. आता यानंतर साइन वरनं काय शोधणार तर कोसेक. कारण की साइनचा व्यस्त काय तर कोसेक. म्हणून कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा बरोबर 1/5/13. तो उलटून गुणिले होणार. म्हणून कोसेक थिटा बरोबर 13/5. ओके. म्हणून या ठिकाणी कोसेक थिटा किती आला तर 13/5. आणि सर्व गुणोत्तर आपण या ठिकाणी घेतलेले. साइन थिटा बरोबर 5/13 कॉस थिटा 12/13 कोसेक थिटा 13/5 टॅन थिटा 5/12
कॉट थिटा 12/5 हे आहेत. ओके. यानंतर पुढचा प्रश्न सिद्ध करा. त्यातलं पहिलं बघा, सेक थिटा कंसात 1 वजा साइन थिटा गुणिले कंसात सेक थिटा अधिक टॅन थिटा कंस पूर्ण बरोबर 1. या ठिकाणी आपण डाव्या बाजूचा विचार करणार आहोत. तर सर्वप्रथम सेक थिटा, मग सेकचा व्यस्त काय तर कॉस, म्हणून 1 कॉस. सेक थिटाच्या ऐवजी काय लिहिला 1 कॉस. कंसामध्ये वजा साइन थिटा तो जसा तसा लिहिला. म्हणजे आपण यामध्ये येणारी सर्व गुणोत्तर साइन आणि कॉस मध्ये रूपांतर करणार. त्यानंतर सेक मध्ये काय पुन्हा 1 कॉस आणि टॅन म्हणजे काय साइन कॉस. बघा या ठिकाणी आता या 1 कॉसने 1 वजा साइन थिटाला गुणणार, म्हणजेच काय मिळेल आपल्याला 1 कॉस थिटा वजा साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके. कंसामध्ये 1 कॉस थिटा अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके. दोघांचा छेद कसा आहे तर तो समान आहे. 1 वजा साइन थिटा छेद कॉस थिटा गुणिले 1 अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा. ओके. यानंतर 1 वजा साइन थिटा गुणिले 1 अधिक साइन थिटा ए वजा बी गुणिले ए अधिक बी, म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग छेदाला कॉस थिटा गुणिले कॉस थिटा म्हणजेच कॉस वर्ग थिटा. या दोघांचा गुणाकार किती येणार 1 वजा साइन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा. परंतु 1 वजा साइन वर्ग थिटा म्हणजे किती तर कॉस वर्ग थिटा छेदाला कॉस वर्ग थिटा. अंश आणि छेद दोन्ही सारखे, गुणोत्तराची किंमत किती आली तर 1 आणि तीच आपली उजवी बाजू. म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू. म्हणजेच काय सेक थिटा कंसात 1 वजा साइन थिटा गुणिले सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर 1 हे सिद्ध झाले. ओके. त्यानंतर पुढचं उदाहरण, सेक कंसामध्ये सेक थिटा अधिक टॅन थिटा कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थिटा बरोबर कॉस थिटा. पुन्हा हे सर्व सेक आणि टॅनचं रूपांतर आपण साइन आणि कॉस मध्ये करणार. डाव्या बाजूचा विचार करणार. आता सेक म्हणजे काय सेक थिटा म्हणजे 1 कॉस थिटा, टॅन थिटा म्हणजे साइन थिटा छेद कॉस थिटा, 1 वजा साइन थिटा हा जसा तसा. या ठिकाणी दोघांचा छेद कसा आहे तर सारखा आहे, म्हणून या दोघांची बेरीज करणार. 1 अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा गुणिले 1 वजा साइन थिटा. ओके. आता पुन्हा या ठिकाणी 1 अधिक साइन थिटा गुणिले 1 वजा साइन थिटा म्हणजेच ए अधिक बी ए वजा बी ए वर्ग वजा बी वर्ग 1 वजा साइन वर्ग थिटा आणि छेदाला कॉस थिटा. आता 1 वजा साइन वर्ग थिटा म्हणजेच काय तर कॉस वर्ग थिटा छेद कॉस थिटा. 1 कॉस त्यातला जाणार, म्हणजेच काय मिळेल आपल्याला कॉस थिटा की जी आपली उजवी बाजू आहे. आणि म्हणून या प्रकारे हे सिद्ध केलं. काय कंसामध्ये सेक थिटा अधिक टॅन थिटा कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसात 1 वजा साइन थिटा कंस पूर्ण बरोबर कॉस थिटा. यानंतर पुढचा प्रश्न, सेक वर्ग थिटा अधिक कोसेक वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा गुणिले कोसेक वर्ग थिटा. अतिशय इंटरेस्टिंग आहे ते. आता डावी बाजू बघा, सेक वर्ग थिटा अधिक कोसेक वर्ग थिटा, त्याचं रूपांतर सेक आणि कोसेकचं रूपांतर आपण साइन आणि कॉस मध्ये करणार. सेकचा व्यस्त कॉस म्हणून 1 कॉस वर्ग थिटा आणि कोसेकचा व्यस्त साइन म्हणून 1 साइन वर्ग. पुन्हा इथे तिरकस गुणाकार करणार. एकाने साइन वर्गला गुणणार ओके आणि एकाने कॉस वर्गला गुणणार, किंवा याच्या अंशाला आणि छेदाला कशाने गुणणार तर साइन वर्ग थिटाने गुणणार अंशाला आणि छेदाला, आणि या गुणोत्तराला अंशाला आणि छेदाला कॉस वर्गने गुणणार, किंवा तुम्ही तिरकस गुणाकार केला तर चालेल. तुम्हाला अंशाला साइन वर्ग थिटा अधिक इथे गुणाकार जर केला तर कॉस वर्ग थिटा. आता या ठिकाणी दोघांचा छेद कसा आहे तर तो समान आहे, त्यांची बेरीज करणार आणि छेदाला साइन वर्ग थिटा गुणिले कॉस वर्ग थिटा, अंशाला साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. दोघांचे छेद कसे आले तर ती समान आले. आता साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा किती आला तर 1 छेद साइन वर्ग थिटा गुणिले कॉस वर्ग थिटा. ओके. आता पुन्हा हे सेपरेट करणार, म्हणजेच काय 1 छेद साइन वर्ग थिटा, या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकताय 1 छेद साइन वर्ग थिटा गुणिले 1 छेद कॉस वर्ग थिटा. परंतु 1 छेद साइन वर्ग थिटा म्हणजे काय तर तो कोसेक थिटा,
एक छेद कॉस वर्ग थिटा म्हणजे काय, तर तो सेक वर्ग थिटा, आणि हीच आपली काय तर ती उजवी बाजू. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे सिद्ध झाले. आणि म्हणून शेवटी आपण लिहितो सेक वर्ग थिटा अधिक कोसेक वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा गुणिले कोसेक वर्ग थिटा. ओके. यानंतर पुढचा प्रश्न, कॉट वर्ग थिटा मायनस टॅन वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा मायनस सेक वर्ग थिटा. पुन्हा बघा इथे डावी बाजू कॉट वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा. आता कॉट ची आपल्याला नित्य समानता माहिती आहे की त्याचं फंडामेंटल आयडेंटिटीचं सूत्र काय, एक अधिक कॉट वर्ग थिटा म्हणजे कोसेक वर्ग थिटा. म्हणून कॉट वर्ग थिटा म्हणजेच किती, कोसेक वर्ग थिटा वजा 1. आपल्याला सूत्र माहिती, एक अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर इथे किती येणार, तर ते कोसेक वर्ग थिटा. म्हणून कॉट थिटा म्हणजे काय, तर कोसेक वर्ग थिटा वजा 1. त्याचप्रमाणे एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. म्हणून टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा वजा 1. ओके. यानंतर कंस पूर्ण हा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे म्हणून वजा सेक वर्ग थिटा हे ऋण ऋण धन होईल, अधिक 1 ऋण 1 जाणार, आणि म्हणजेच आपल्याला काय मिळेल, कोसेक वर्ग थिटा वजा सेक वर्ग थिटा. या ठिकाणी इथे ती सूत्र लिहिलेत. म्हणून इथे वजा 1 आणि अधिक 1 दोन्ही कट होतील, म्हणजेच आपल्याला काय मिळेल, कोसेक वर्ग थिटा वजा सेक वर्ग थिटा, की जी आपली उजवी बाजू आहे. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, कॉट वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा वजा सेक वर्ग थिटा. ओके. यानंतर पुढचं उदाहरण, टॅन थिटाचा चौथा घात अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक थिटाचा चौथा घात वजा सेक वर्ग थिटा. ओके. या ठिकाणी आपण डाव्या बाजूचा विचार करणार, टॅन थिटाचा चौथा घात अधिक टॅन वर्ग थिटा. आता चौथा घात कसा लिहिला बघा, टॅन वर्ग थिटा कंसाचा वर्ग अधिक टॅन वर्ग थिटा हा जसा जसा. परंतु टॅन वर्ग थिटा म्हणजे काय, तर सेक वर्ग थिटा वजा 1 आणि हा कंसाचा वर्ग. पुन्हा टॅन वर्ग थिटा म्हणजे काय, सेक वर्ग थिटा वजा 1, कारण की आपल्याला उजव्या बाजूमध्ये सर्व सेक आहेत, म्हणून आपल्याला या टॅनचं रूपांतर आपल्याला सेक मध्ये करायचंय. आता इथे वर्ग विस्तार करणार, ए वजा बी कंसाचा वर्ग त्यानुसार, म्हणजेच इथे सेक थिटाचा चौथा घात वजा 2 गुणिले सेक वर्ग थिटा अधिक 1, ए वजा बी कंसाचा वर्ग, ए चा वर्ग वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, नंतर सेक वर्ग थिटा वजा 1. ओके. आता या ठिकाणी वजा 2 सेक वर्ग थिटा अधिक सेक वर्ग थिटा, म्हणजेच आपल्याला किती मिळेल, तर तो सेक थिटाचा चौथा घात इथे वजा 1, या दोघांमध्ये किती मिळेल आपल्याला, वजा 2 सेक वर्ग थिटा मध्ये अधिक सेक वर्ग थिटा मिळवला तर वजा सेक वर्ग थिटा मिळेल. यानंतर अधिक 1 आणि ऋण 1 दोन्ही जातील, दोघांची बेरीज 0 येणार, आणि म्हणून आपल्याला उजवी बाजू काय मिळाली या ठिकाणी, तर उजवी बाजू सेक थिटाचा चौथा घात वजा सेक वर्ग थिटा ही आपली उजवी बाजू आहे. म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू, म्हणजेच काय, टॅन थिटाचा चौथा घात अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक थिटाचा चौथा घात वजा सेक वर्ग थिटा. या प्रकारे आपण ते सिद्ध केले. यानंतर पुढचं उदाहरण, 1/1 वजा साइन थिटा अधिक 1/1 अधिक साइन थिटा बरोबर 2 सेक वर्ग थिटा. डाव्या बाजूचा विचार करणार. ओके. आणि या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार, म्हणजे या एकाने 1 अधिक साइन थिटाला गुणणार, किती गुणाकाराला, 1 अधिक साइन थिटा अधिक या एकाने 1 वजा साइन थिटाला गुणणार, 1 वजा साइन थिटा, आणि छेदाला 1 वजा साइन थिटा गुणिले 1 अधिक साइन थिटा, ए वजा बी गुणिले ए अधिक बी, म्हणजेच ए वर्ग वजा बी वर्ग. ओके. आता या ठिकाणी अधिक साइन थिटा वजा साइन थिटा दोन्ही जातील, 1 अधिक 1 किती आले, तर 2, आणि छेदाला 1 वजा साइन थिटा गुणिले 1 अधिक साइन थिटा, म्हणजेच किती मिळेल आपल्याला, 1 वजा साइन वर्ग थिटा. ओके. या दोघांचा या ठिकाणी मी गुणाकार पुन्हा इथे लिहितो, 1 अधिक
साइन थिटा आणि 1 वजा साइन थिटा छेदाला येणार ते, आणि त्यांचा गुणाकार किती आला तर 1 वजा साइन वर्ग थिटा. या ठिकाणी पुन्हा इथे साइन थिटा आणि साइन थिटा दोन्ही जातील. 1 अधिक 1 किती मिळेल आपल्याला तर 2. 2 छेद कॉस वर्ग थिटा. पुन्हा कॉसचा व्यस्त किती तर सेक, आणि म्हणजेच आपल्याला किती मिळेल तर 2 सेक वर्ग थिटा, की जी आपली उजवी बाजू आहे. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, आणि या प्रकारे आपण ते सिद्ध केलेले. 1 छेद 1 वजा साइन थिटा अधिक 1 छेद 1 अधिक साइन थिटा बरोबर 2 सेक वर्ग थिटा. यानंतर पुढचं उदाहरण, सेक एक्स चा 6वा घात वजा टॅन एक्स चा 6वा घात बरोबर 1 अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स. आता या ठिकाणी पुन्हा डाव्या बाजूचा विचार करणार. सेक एक्स चा 6वा घात वजा टॅन एक्स चा 6वा घात. आता हे कसं लिहिणार तर सेक एक्स चा वर्ग कंसाचा घन म्हणजे 2 गुणिले 3 किती येतात 6. त्याचप्रमाणे टॅन एक्स चा 6वा घात कसं लिहिला टॅन वर्ग एक्स चा 3रा घात. ओके, आता या ठिकाणी ए चा घन वजा बी चा घन या सूत्राचा वापर करणार. म्हणजेच पहिल्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. या ठिकाणी ए म्हणजे काय तर सेक वर्ग एक्स. ओके, या ठिकाणी बघा तुम्ही ए घन वजा बी घन बरोबर पहिल्या कंसात ए वजा बी. त्याचप्रमाणे इथे सेक वर्ग एक्स वजा टॅन वर्ग एक्स पहिल्या कंसात म्हणजेच ए वजा बी. दुसऱ्या कंसात काय घेतले त्याने तर ए चा वर्ग म्हणजेच सेक एक्स चा वर्गाचा वर्ग किती येणार तर सेक एक्स चा 4था घात. नंतर ए गुणिले बी सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स अधिक टॅन वर्ग एक्स चा वर्ग म्हणजेच टॅन चा 4था घात. पुन्हा त्रिकोणमितीय नित्य समानतेनुसार सेक वर्ग एक्स वजा टॅन वर्ग एक्स ची किंमत किती आली तर या ठिकाणी 1 आली, तर तो इथे 1 लिहिलेला आहे. त्यानंतर सेक एक्स चा 4था घात. ओके, ही 2 पद या ठिकाणी महत्वाची आहे. वजा 2 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स यांची जर बेरीज केली वजा 2 अधिक 3 म्हणजे किती आले तर 1 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स. म्हणून या ठिकाणी आपण ऍडजस्टमेंट करतो. काय करतो इथे वजा 2 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स, की जेणेकरून आपल्याला सेक एक्स चा 4था घात वजा 2 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स अधिक टॅन एक्स चा 4था घात हा कोणाचा विस्तार मिळेल आपल्याला तर तो आपल्याला या ठिकाणी सेक वर्ग एक्स वजा टॅन वर्ग एक्स आपल्याला काय मिळेल तर तो विस्तार कंसाच्या वर्गाचा विस्तार मिळेल. बघा इथे. ओके, पुढे बघा आता सेक वर्ग एक्स वजा टॅन वर्ग एक्स कंसाचा वर्ग. इथे काय झाला हा संपूर्ण कंसाचा वर्ग इथे घेतलेला आहे अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स. पुन्हा सेक वर्ग एक्स वजा टॅन वर्ग एक्स म्हणजेच काय की हा टॅन आपण इकडे आणला तर सेक वर्ग एक्स वजा टॅन वर्ग एक्स किती येणार तर 1 येणार. म्हणजेच या ठिकाणी एकाचा वर्ग आपल्याला मिळेल, आणि एकाचा वर्ग किती तर तो 1. इथे बघा एकाचा वर्ग 1 अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स, की जी आपली ही उजवी बाजू आहे. म्हणून 1 अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स. या ठिकाणी सर्वाधिक महत्वाचं काय तर आपण इथे 2 पदांची इथे ऍडजस्टमेंट केलेली आहे. आपल्याला होता किती इथे तर 1 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स, त्याच्याऐवजी काय लिहिलं आपण 2 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स अधिक 3 सेक वर्ग एक्स गुणिले टॅन वर्ग एक्स, की जेणेकरून हे 3 पद म्हणजे हा सेक वर्ग एक्स वजा टॅन वर्ग एक्सचा हा काय असणार आहे तर तो विस्तार असणार आहे. ओके, हे ज्याला समजलं त्यालाच हे समजू शकेल. ओके, आणि हीच आपली काय तर ती उजवी बाजू. आणि म्हणून शेवटी आपण काय लिहिणार सेक एक्स चा 6वा घात
वजा tan x चा 6 बरोबर 1 अधिक 3 sec वर्ग x गुणिले tan वर्ग x. ओके. यानंतर पुढचा प्रश्न. tan थीटा छेद sec थीटा अधिक 1 बरोबर sec थीटा वजा 1 छेद tan थीटा. अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपण डावी बाजू विचारात घेणार. tan थीटा छेद sec थीटा अधिक 1. अंशाला आणि छेदाला आपण sec थीटा वजा 1 ने गुणणार अंशाला आणि छेदाला. आता tan थीटा कंसात sec थीटा वजा 1 a अधिक b a वजा b म्हणजेच काय मिळेल आपल्याला a वर्ग वजा b वर्ग. आता या ठिकाणी tan थीटा कंसात sec थीटा वजा 1 sec वर्ग थीटा वजा 1 म्हणजे काय तर tan वर्ग थीटा. त्यातला एक एक tan या ठिकाणी कट होणार आणि म्हणजेच आपल्याला अंशाला काय मिळेल sec थीटा वजा 1 आणि छेदाला अंशाचा आणि छेदाचा एक एक tan गेला म्हणजेच अंशाचा तर गेला परंतु छेदाला एक tan थीटा राहणार. म्हणून sec थीटा वजा 1 छेद tan थीटा बरोबर उजवी बाजू. ही कुठली बाजू आली तर उजवी बाजू म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. आणि या प्रकारे आपण हे सिद्ध केलेले. tan थीटा छेद sec थीटा अधिक 1 बरोबर sec थीटा वजा 1 छेद tan थीटा. ओके. यानंतर पुढचा प्रश्न. tan थीटाचा घन वजा 1 छेदाला tan थीटा वजा 1. ओके बरोबर sec वर्ग थीटा अधिक tan थीटा. ओके. आता या ठिकाणी डाव्या बाजूचा आपण विचार करणार. tan थीटाचा घन वजा 1 छेदाला tan थीटा वजा 1. या ठिकाणी देखील a चा घन वजा b चा घन हे सूत्र आपण वापरणार. a चा घन वजा b चा घन म्हणजे काय तर पहिल्या कंसात a वजा b म्हणजेच tan थीटा वजा 1 1 म्हणजे एकाचा घन. दुसऱ्या कंसात a चा वर्ग अधिक ab म्हणजे 1 गुणिले tan थीटा म्हणजे tan थीटा आला अधिक एकाचा वर्ग म्हणजे 1 छेदाचा tan थीटा वजा 1 हा जसा तसा लिहिला आहे. या ठिकाणी बघा a चा घन वजा b चा घन हे सूत्र वापरलेलं आहे. 1 म्हणजे एकाचा घन पहिल्या कंसात a वजा b दुसऱ्या कंसात a वर्ग म्हणजे tan थीटाचा वर्ग अधिक ab म्हणजे काय 1 गुणिले tan थीटा म्हणजे tan थीटा आणि नंतर एकाचा वर्ग 1. ओके. आता या ठिकाणी tan थीटा वजा 1 अंशाला आणि छेदाचा हे जाणार. मग आपल्याला काय मिळणार tan वर्ग थीटा अधिक tan थीटा अधिक 1. आता tan वर्ग थीटा अधिक 1 हा 1 या tan वर्ग थीटा शेजारी आणणार आणि त्याची किंमत किती येणार tan वर्ग थीटा अधिक 1 म्हणजे काय तर तो sec वर्ग थीटा अधिक tan थीटा की जी आपली ही उजवी बाजू आहे. म्हणून उजवी बाजू बरोबर डावी बाजू. आणि या प्रकारे आपण हे सिद्ध केलेले. काय तर tan थीटाचा घन वजा 1 छेदाला tan थीटा वजा 1 बरोबर sec वर्ग थीटा अधिक tan थीटा. ओके. तर यानंतर पुढचा प्रश्न. sec थीटा वजा cos थीटा अधिक 1 छेदाला sin थीटा अधिक cos थीटा वजा 1 बरोबर 1 छेद sec थीटा वजा tan थीटा. आता या ठिकाणी आपण कोणतीच बाजू विचारात घेणार नाही हे सिद्ध करण्यासाठी. तर आपण इथे त्रिकोणमितीय नित्य समानता फंडामेंटल आयडेंटिटी म्हणजेच sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1 हे लिहिणार. म्हणजेच आपल्याला cos वर्ग थीटा बरोबर या साइनचं पक्षांतर केलं तो उजवीकडे गेला तो ऋण झाला. cos वर्ग थीटा बरोबर 1 वजा sin वर्ग थीटा. ओके. cos वर्ग थीटा कसं लिहिला बघा cos थीटा गुणिले cos थीटा नंतर 1 वजा sin वर्ग थीटा म्हणजे a वर्ग वजा b वर्ग कसं लिहिला 1 वजा sin थीटा पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात 1 अधिक sin थीटा. पुन्हा आता हेच लिहिताना हा cos थीटा इकडे गुणिले तो उजवीकडे आणला तो भागिले झाला आणि 1 वजा sin थीटा इथे गुणिले तो डावीकडे आला इकडे भागिले झाला. म्हणजेच cos थीटा छेदाला 1 वजा sin थीटा बरोबर 1 अधिक sin थीटा छेदाला cos थीटा. ओके. आता या ठिकाणी आपण 1 अधिक sin थीटा छेद cos थीटा आधी सर्वप्रथम लिहिला. त्यानंतर cos थीटा छेद 1 वजा sin थीटा म्हणजेच ही उजवी बाजू आधी लिहिली नंतर या बाजूला डावी बाजू. त्यानंतर समान गुणोत्तरांच्या सिद्धांतानुसार हे दोन्ही गुणोत्तर जशीच तशी लिहिली. यानंतर बघा काय केलेले तर या आधीच्या गुणोत्तराच्या अंशातून नंतरच्या गुणोत्तराचा अंश या ठिकाणी वजा केलेला आहे.
म्हणजे काय, जर समजा आपल्याला ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर आपण काय केलं, ए वजा सी छेदाला बी वजा डी या प्रकारे. म्हणजेच एक अधिक साइन थिटा वजा कॉस थिटा छेदाला कॉस थिटा वजा कंसात एक वजा साइन थिटा. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, हे दोन गुणोत्तर आपण इथे घेणार. कॉस थिटा छेदाला एक वजा साइन थिटा बरोबर एक अधिक साइन थिटा वजा कॉस थिटा. या ठिकाणी कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे, आतील चिन्ह बदलतील. म्हणजेच कॉस थिटा वजा एक अधिक साइन थिटा. ओके, आणि म्हणून पुन्हा यानंतर बघा, कॉस थिटा छेद एक वजा साइन थिटा, साइन थिटा वजा कॉस थिटा अधिक एक. म्हणजेच आपण आधी साइन थिटाचं पद लिहिलं, नंतर कॉस थिटाचं लिहिलं, वजा कॉस थिटा अधिक एक, आणि छेदाला साइन थिटा अधिक कॉस थिटा वजा एक. म्हणजेच ही आपली काय झाली, तर ती डावी बाजू. परंतु या डाव्या बाजूला बघा, या ठिकाणी कॉस थिटा छेदाला एक वजा साइन थिटा. आता ते कसं लिहिलं बघा, अंशाला आणि छेदाला या गुणोत्तराच्या अंशाला आणि छेदाला कॉस थिटाने भागणार. म्हणजेच कॉस थिटा छेद कॉस थिटा एक वजा साइन थिटा, म्हणजेच या छेदाला देखील कॉस थिटाने भाग देणार. म्हणजे एक वजा साइन थिटा एकाला कॉस थिटाने भाग देणार, म्हणजे किती येणार, एक छेद कॉस थिटा वजा साइन थिटा छेद कॉस थिटा. कॉस थिटा छेद कॉस थिटा म्हणजे अंशाला आणि छेदाला कॉस थिटाने भाग दिला असता कॉस थिटा छेद कॉस थिटा किती मिळेल आपल्याला, तर एक मिळेल. आणि या ठिकाणी एक छेद कॉस थिटा म्हणजेच किती मिळेल, तर तो सेक थिटा वजा साइन थिटा छेद कॉस थिटा किती मिळेल, तर तो टॅन थिटा. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही ते बघू शकताय, कॉस थिटा छेद कॉस थिटा इथे किती आला, तर एक छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजे किती आला, तर टॅन थिटा. आणि या प्रकारे आपण हे सिद्ध केलेलं आहे. काय, तर साइन थिटा वजा कॉस थिटा अधिक एक छेदाला साइन थिटा अधिक कॉस थिटा वजा एक बरोबर एक छेद साइन थिटा वजा टॅन थिटा. ओके, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, एक मुलगा एका इमारतीपासून 48 मीटर अंतरावर उभा आहे. त्या इमारतीच्या वरच्या टोकाकडे पाहताना त्या मुलाला 30 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर त्या इमारतीची उंची किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, ए बी ही इमारत आहे. आकृतीत रेख ए बी ही इमारत असून सी या ठिकाणी मुलगा उभा आहे. सी या ठिकाणी बघा इथे कोन ए सी बी हा उन्नत कोन आहे आणि तो किती मापाचा आहे, तर या ठिकाणी तो तयार झालेला उन्नत कोन हा 30 अंश मापाचा आहे. बीसी म्हणजेच त्या मुलाचं आणि इमारतीचं अंतर किती आहे, तर ते 48 मीटर आहे. आपल्याला काय शोधायचे, तर इमारतीची उंची. म्हणून असं कुठलं गुणोत्तर आहे की ज्यामध्ये कोणासमोरील बाजू आणि कोणालगतची बाजू आहे, म्हणजेच टॅन गुणोत्तर. ओके, समजा AB ची उंची x मीटर आहे, म्हणून त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणात टॅन ACB बरोबर म्हणजेच टॅन 30 बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोणा लगतची बाजू AB छेद BC. टॅन 30 ची किंमत किती आली, 1 छेद वर्गमुळात 3. AB किती आला, तर तो x आला. BC ची किंमत किती, 48. म्हणून x बरोबर 48 छेद हा छेदाचा 48 इकडे अंशाला गेला, म्हणजेच x बरोबर किती मिळाला, 48 छेद वर्गमुळात 3. या ठिकाणी अंशाला आणि छेदाला आपण वर्गमुळात 3 ने गुणणार, म्हणजेच वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 किती आले, तर 3 आले. 48 छेद 3 म्हणजेच 48 ला 3 ने भाग देणार, म्हणजेच किती मिळाल, 16 त्रिक 48 3. ओके, म्हणून या ठिकाणी बघा, या 3 ने 48 ला भाग देणार, 3 एक 3 या ठिकाणी 3 एक 3 3 सक 18. म्हणून x ची किंमत किती आली, तर 16 वर्गमुळात 3 या इमारतीची ही आली उंची. ओके, इमारतीची उंची 16 वर्गमुळात 3 मीटर आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण, दीपगृहावरून
एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30° मापाचा अवनत कोन करावा लागतो. जर दीपगृहाची उंची 100 मीटर असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे. ओके, आता या ठिकाणी बघा आकृतीत रेख ए बी हे दीपगृह असून, ओके, रेख ए बी हे दीपगृह असून सी या ठिकाणी जहाज आहे. ओके, त्यानंतर ए बी बरोबर 100 मीटर या दीपगृहाची उंची आपल्याला त्याने दिलेली ए बी बरोबर 100 मीटर. सी या ठिकाणी जेव्हा तो जहाजाकडे बघतो त्यावेळेस तयार होणारा अवनत कोन हा 30° मापाचा आहे. एडी आणि बीसी या दोन्ही समांतर आहे म्हणून या ठिकाणी कोन सी किती मिळाला आपल्याला, तर तो 30° मिळेल. ओके, बीसी हे दीपगृहापासूनचे अंतर आहे. समजा बीसी बरोबर त्याने आपल्याला किती म्हणायला सांगितलंय, तर ते एक्स. कोन डीएसी हा अवनत कोन आहे. कोन डीएसी बरोबर 30°. कोन डीएसी बरोबर डीएसी बरोबर एसीबी हे दोन्ही कसे, तर ते विक्रम कोन आहे. या दोन्ही रेषा समांतर आहे, ही त्यांची छेदिका आहे आणि म्हणून कोन एसीबी बरोबर 30°. त्रिकोण एबीसी या काटकोन त्रिकोणात टॅन ए सी बी बरोबर म्हणजेच टॅन 30 बरोबर कोणासमोरील बाजू ए बी छेद कोणालगतची बाजू बीसी. टॅन 30 म्हणजे काय, 1/√3. एबी ची किंमत किती आहे, तर ती 100. बीसी ची किंमत x आहे आणि या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार. 1 गुणिले x म्हणजे x बरोबर 100 गुणिले √3 आणि म्हणून या ठिकाणी ते जहाज त्या दीपगृहापासून किती अंतरावरती आहे, 100 √3 मीटर अंतरावर आहे. जहाजाचे दीपगृहापासूनचे अंतर 100 √3 मीटर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, 15 मीटर रुंदीच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यापैकी एकीची उंची 12 मीटर असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30° होतो. तर त्या इमारतीची उंची किती. ओके, आता या ठिकाणी त्या रस्त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, तर ती 15 मीटर आहे. एका इमारतीची उंची ही 12 मीटर आहे. ओके, आणि एकीच्या छतावरनं दुसरीच्या छताकडे बघताना होणारा उन्नत कोन हा 30° मापाचा आहे. ओके, या ठिकाणी ए हा सीडी ला लंब आहे, इथे 90 कोन आहे आणि या ठिकाणी चौकोन ए बी डी हा कसा आहे, तर तो आयत आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात म्हणून ए ची लांबी देखील इथे किती होणार, तर ती 15 मीटर आणि डी ची लांबी ही 12 मीटर. ओके, आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा टॅन गुणोत्तर आपण इथे घेणार. बघूया, समजा रेख ए बी व रेख सी डी या दोन इमारती, ए बी आणि सी डी या दोन इमारती. ए बी बरोबर 12 मीटर, रस्त्याची रुंदी बी डी बरोबर 15 मीटर. येथे उन्नत कोन ई ए सी बरोबर 30°. ए बी सी डी हा आयत आहे. ए बी डी हा आयत आहे. ए बरोबर बी डी बरोबर 15 मीटर. ए बरोबर बी डी बरोबर 15 मीटर. ए बी बरोबर ई डी बरोबर 12 मीटर. ए बी बरोबर ई डी बरोबर 12 मीटर. समजा सी बरोबर एक्स आहे. आपण या सी ची लांबी किती मानली, तर एक्स मानली. कोन ई ए सी बरोबर 30° आणि म्हणून या ठिकाणी आपण टॅन गुणोत्तर घेणार. टॅन 30 बरोबर सीई छेद ए. सीई छेद ए. पण टॅन 30 ची किंमत किती, तर 1/√3. सी किती आला, तर एक्स आला. ए किती आहे, तर तो 15 आहे. मग या ठिकाणी पुन्हा तिरकस गुणाकार करणार म्हणजेच एक्स ची किंमत आपण इथे काढणार.
हा छेदाचा 15 इकडे जाणार, डावीकडे अंशाला जाणार, 1 गुणिले 15 म्हणजे किती आले तर 15, 15 छेद वर्गमुळात 3. एक्स बरोबर 15 छेद वर्गमुळात 3. ओके. आता या ठिकाणी 15 कसं लिहिणार, 5 गुणिले 3. 3 म्हणजे काय तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, एक वर्गमुळात 3 जाणार आणि म्हणजेच आपल्याला किती मिळेल तर एक्स बरोबर 5 वर्गमुळात 3 मीटर, सी बरोबर 5 वर्गमुळात 3. आपल्याला दुसऱ्या इमारतीची उंची शोधायची, तर ती किती आहे तर सीडी आहे. मग सीडी म्हणजे काय, सी अधिक ईडी. बघा या ठिकाणी दुसऱ्या इमारतीची उंची बरोबर सी अधिक ईडी, 5 वर्गमुळात 3 अधिक 12 मीटर. म्हणून दुसऱ्या इमारतीची उंची किती आली तर 5 वर्गमुळात 3 अधिक 12 मीटर. ओके. आणि म्हणून शेवटी आपण या ठिकाणी उत्तर लिहिणार, दुसऱ्या इमारतीची उंची 12 अधिक 5 वर्गमुळात 3 मीटर आहे. ओके. यानंतर पुढचं उदाहरण, अग्निशामक दलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त 70 अंश मापाच्या कोनातून उचलता येते. त्यावेळी तिची अधिकाधिक लांबी 20 मीटर असते. शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून 2 मीटर उंचीवर आहे, तर शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त किती अंतरावर पोहोचवता येईल. आणि या ठिकाणी साइन 70 ची किंमत दिली आपल्याला. साइन 70 बरोबर म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 0.94 दिले त्याने. तर बघूया या ठिकाणी, रेक सीबी ही वाहनावर ठेवलेली शिडी आहे. ओके. रेक सीबी ही वाहनावर ठेवलेली शिडी आहे. रेक डी ही जमीन आहे. या ठिकाणी डी ही जमीन आहे. शिडीचे वाहनावरील बी हे टोक जमिनीपासून ई बिंदू म्हणजेच ई बिंदू पासून 2 मीटर उंचीवर आहे. हे किती तर ते 2 मीटर, म्हणजे बी किती दिलाय त्याने आपल्याला तर तो 2 मीटर. ओके. 2 मीटर उंचीवर आहे. रेक बी अग्निशामक वाहन आहे. बी हे काय तर ते अग्निशामक वाहन आहे. बी बरोबर 2 मीटर. रेक एसी ही 70 अंश मापाच्या कोनातून उचललेली सीडी आहे. ओके. आता या ठिकाणी रेक एसी, तर इथे शिडी आहे तर ती वर 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 जाणार आणि ती किती अंश मापातून उचललेली आहे तर ती 70 अंश मापातून उचलली आहे. ओके. एसी बरोबर 20 मीटर, म्हणजेच ती जेव्हा 70 अंश मापात उचलली जाते तेव्हा तिची जास्तीत जास्त लांबी किती तर 20 मीटर. ओके. आणि या ठिकाणी BCA या कोणाचं माप किती झालं तर ते 70 अंश आले. ओके. आता यानंतर त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणात, ABC या काटकोन त्रिकोणात आपण इथे साइन गुणोत्तर घेणार, म्हणजेच कोणासमोरील बाजू छेद कर्ण, म्हणजेच आपल्याला इथे AB मिळेल. आणि बी आपल्याला माहिती की त्या शिडीचं जमिनीपासूनचं अंतर, म्हणजे ज्या वाहनावरती ती ठेवलेली आहे त्या वाहनाची ती बी ही उंची दिलेली आपल्याला तर ती 2 मीटर. साइन गुणोत्तरावरनं आपण AB ची किंमत शोधणार, त्याच्यात बी म्हणजे 2 मिळवणार, म्हणजेच शिडीचे दुसरे टोक, ओके, जेव्हा ती अशी उचलली जाईल दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त किती उंचावर पोहोचवता येईल, म्हणजेच आपल्याला AE हे शोधता येईल. साइन ACB, साइन ACB बरोबर साइन 70 बरोबर कोणासमोरील बाजू छेद कर्ण AB छेद AC. आता त्या साइन 70 ची आपल्याला इथे किंमत दिली 0.94 बरोबर AB छेद 20, आणि म्हणून AB बरोबर 0.94. या ठिकाणी हा गुणाकार इथे केलेला आहे डायरेक्ट. AB बरोबर 0.94 गुणिले 20, आणि तो गुणाकार किती आला तर तो 18.80 मीटर. हे झाले AB. ओके. आता शिडीच्या दुसऱ्या टोकाची जमिनीपासूनची उंची
म्हणजे दुसरं टोक किती जाणार ते जेव्हा तो शिडी 70 अंश मापाची होईल तेव्हा जमिनीपासूनच ते दुसरं टोक. ओके, त्याची उंची किती येणार तर ए बी अधिक बी 18.80 अधिक 2 म्हणजेच किती मिळाले आपल्याला 20.80. 18 मध्ये 2 मिळवले किती झाले 20.80 मीटर. ओके, आणि म्हणून शेवटी उत्तर शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त 20.80 मीटर उंचीवर पोहोचवता येईल. ओके, यानंतर पुढचं उदाहरण. आकाशात उडत असलेल्या विमानाच्या चालकाने विमानतळावर विमान उतरवण्यास सुरुवात करताना 20 अंश मापाचा अवनत कोन केला. तेव्हा विमानाचा सरासरी वेग ताशी 200 किलोमीटर होता. ते विमान 54 सेकंदात विमानतळावर उतरले. विमानतळावर उतरण्यास वळण्याच्या क्षणी ते विमान जमिनीपासून किती अंतरावर होते. या ठिकाणी साइन 20 ची किंमत आपल्याला दिलेली. साइन 20 बरोबर अप्रॉक्सिमेटली बरोबर 0.342. ओके, तर आकृतीवरून आपण ते समजून घेऊया. सुरुवातीला विमान हे ए या ठिकाणी होतं आणि जेव्हा उतरण्यास सुरुवात केली तेव्हा त्याचा हा झाला अवनत कोन. तो किती अंश मापाचा तर तो 20 अंश मापाचा. ओके, आता पुन्हा एडी हा बीसी ला समांतर असणार आहे. एसी त्यांची छेदिका आहे म्हणून या ठिकाणी हा देखील इथे 20 अंश मापाचा कोन मिळणार आहे आपल्याला. आपल्याला एसी देखील शोधायचं कारण की विमानाचा ताशी वेग किती आहे तर 200 किलोमीटर प्रति तास. ओके, म्हणजेच ते विमान एका सेकंदात किती जाणार तर 200 किलोमीटर प्रति तास. म्हणजे तासाचं रूपांतर आपल्याला सेकंदामध्ये करताना इथे त्याला 3600 ने त्याला भागणार आणि 54 सेकंदात कापलेलं त्याचं अंतर म्हणजे गुणिले 54 यावरनं आपल्याला एसी मिळेल. ओके, जेव्हा त्याने 20 अंश मापाचा अवनत कोन केला आणि इथून जेव्हा ते विमान यायला सुरुवात करणार आहे तर ते ए ते सी पर्यंत 54 सेकंदात त्याने कापलेलं अंतर आपल्याला जेव्हा ते शोधायचं असेल तर विमानाचा ताशी वेग 200 किमी प्रति तास होता. तर 200 छेद त्याचं तासाचं रूपांतर सेकंदात करणार आणि मग आपण एका सेकंदात कापलेलं अंतर गुणिले 54 सेकंद म्हणजेच आपल्याला एसी मिळेल. या ठिकाणी एसी मिळाल्यानंतर मग आपण त्यानंतर एबी ची किंमत साइन गुणोत्तरावरनं काढणार. तर बघूया. आकाशात ए या ठिकाणी विमान होते. बीसी हा विमानतळाचा पृष्ठभाग आहे. एसी या मार्गाने विमान आकाशातून विमानतळावर उतरले. या प्रकारे ते खाली इथे येणार आहे. ओके, कोन डीएसी हा अवनत कोन आहे. डीएसी हा अवनत कोन. डीएसी बरोबर 20 अंश. या ठिकाणी कोन डीएसी बरोबर कोन एसीबी, एकरूप कोन एसीबी, विक्रम कोन आहेत ते या दोन्ही रेषा समांतर आहे. ही त्यांची छेदिका आहे म्हणून कोन एसीबी बरोबर देखील 20 अंश येणार आहे. विमान 1 तासात 200 किमी अंतर कापते हे आपल्याला दिलेले आहे म्हणून विमानाने 54 सेकंदात कापलेले अंतर. यापूर्वीच मी इथे सांगितले की एका सेकंदात विमान किती अंतर कापेल तर 200 छेद 3600. तर 54 सेकंदात 54 गुणिले 200 छेद 3600. आता ही जर आकडेमोड केली तर आपल्याला एसी ची किंमत तर त्या विमानाने त्या 54 सेकंदात किती अंतर कापलं 3 किलोमीटर अंतर कापलं. म्हणजेच या ठिकाणी एसी ची किंमत आपल्याला किती मिळाली तर 3 मिळाली. म्हणून या ठिकाणी विमानाने 54 सेकंदात एसी हे अंतर कापले. एसी बरोबर 3 मीटर आपल्याला मिळाले. आता त्रिकोण एसीबी हा काटकोन त्रिकोण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी साइन एसीबी बरोबर म्हणजे साइन 20 बरोबर कोणासमोरील बाजू छेद कर्ण. ओके, म्हणजेच साइन 20 ची किंमत आपल्याला माहिती आहे 0.342 बरोबर ए बी छेद 3 आणि म्हणून
AB बरोबर 3 गुणिले या ठिकाणी हा गुणाकार करणार AB बरोबर 3 गुणिले 0.342 आणि हा गुणाकार करणार तो किती आला 1.026 किलोमीटर. ओके. आणि म्हणून या ठिकाणी त्याचं रूपांतर कशात करणार तर मीटरमध्ये. त्याला 1000 ने गुणणार म्हणजेच AB बरोबर 1026 मीटर. ओके. आणि म्हणून ते जमिनीपासून ते विमान किती उंचीवरती होते तर 1026 मीटर उंचीवर होते. म्हणून शेवटी उत्तर येणार विमानतळावर उतरण्यास वळण्याच्या क्षणी ते विमान जमिनीपासून 1026 मीटर उंचीवर होतं. ओके. आणि याचबरोबर आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह पूर्ण केलेला या ठिकाणी 6. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.